तू ही रे माझा मितवा. प्रेक्षकांनो, मालिका खूपच सुंदर वळणावरती येताना आपल्याला दिसत आहे. मुळातच मात्र आता आपण जी मुलगी पाहतोय, जी मुलगी आता इकडे असिस्टंट म्हणून त्याचं काम करत आहे आणि तीच मुलगी आता एक वेगळाच गेम खेळती आहे आणि तीच राजेशच्या विरोधात पुरावे शोधण्यासाठी तिकडे आलेली आहे आणि ती आता राजेशला एक्सपोज करणार. पण त्याच वेळेला राजेशला समजलेलं आहे की या सगळ्यामध्ये ही आता आपल्यावरती पाळत ठेवून आहे, इतकंच नाही आहे तर आपल्याला एक्सपोज करण्याचा प्रयत्न करते आणि त्यानंतर राजेशने मग असा डाव खेळत तिला मारण्याचा प्रयत्न करताच ईश्वरी, अर्णव पोलिसांना घेऊन तिकडे पोहोचलेत आणि राजेशच्या विरुद्धचे पुरावे त्या मुलीकडून घेतलेत. पण ही मुलगी कोण आहे? ती का बरं राजेशच्या विरुद्ध पुरावे गोळा करते? आणि ईश्वरी आणि अर्णवला हे सगळं कसं समजलं? सगळं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. छोटासा व्हिडिओ आहे, बिलकुल प्रेक्षकांनो चुकवू नये. प्रेक्षकांनो, ईश्वरीने 2 गोष्टी ऑफिसमध्ये सस्पिशियस पाहिलेल्या असतात. एक म्हणजे डॉक्टर स्वतः आता डॉक्टर तिकडे येऊन इकडे राजेश शिर्के म्हणजे राजेश भोसले यांची तपासणी करत आहेत. ही गोष्ट तिला सस्पिशियस वाटते आणि त्यानंतर तिने आता डॉक्टरांना ती गोष्ट विचारलेली सुद्धा आहे. पण डॉक्टर यावरती मात्र आता एक वेगळंच उत्तर देतात आणि जे तिला पटलेलं नाही आहे. आणि दुसरी सस्पिशियस गोष्ट तिला समजलेली आहे आणि ती म्हणजे इकडे आता जी मुलगी इथे काम करते आहे, म्हणजे राजेशच्या इथे काम करते आहे, ती मुलगी या सगळ्यामध्ये काहीतरी वेगळं आता हे सगळं प्रकरण करते आहे. ती राजेशला अडकवण्यासाठी तो पेन ड्राईव्ह आता मात्र तिकडे ठेवते, जेणेकरून त्याच्यामध्ये सगळं रेकॉर्डर आहे. तो रेकॉर्डर सगळं रेकॉर्ड करेल. पण एकदा तो रेकॉर्डर आपण पाहिलं की ईश्वरीच्यामुळे फुटून तो पॉवर पॉट फुटून तो रेकॉर्डर तिला ठेवता नाही आलाय आणि त्यामुळे ती घाबरले. पण ईश्वरीने तिला काहीतरी लपवताना पाहिलेलं आहे आणि ईश्वरीला ऑलरेडी तिच्यावरती डाऊट आलेला आहे. पण आता या सगळ्यामध्ये डाऊट जरी आला असला तरी सुद्धा ती तो म्हणजे काय क्लिअर करू शकत नाही. तिने पायाने लपवलेला पेनड्राईव्ह पण तिने पाहिलाय आणि ईश्वरी विचार करते काहीतरी गडबड आहे, ही मुलगी सस्पिशियस आहे. आणि त्याच्यातच तिने आता राजेशला आणि त्या मुलीला एकाच केबिनमध्ये जाताना सुद्धा पाहिलेलं होतं आणि त्यामुळे ईश्वरीच्या मनामध्ये डाऊट आता पक्का झालाय. त्यातच आता मुद्दाम आता वाकून त्या केबिनमध्ये ज्या वेळेला पाहत आहे त्यावेळेला मात्र आता तिला राजेशचं आणि त्याचं बोलणं, दोघांचं बोलणं ऐकू आलेलं आहे आणि ते दोघंजणं एकमेकांशी कुजबुजत्या आवाजामध्ये बोलत आहेत की काहीही झालं तरी मी आता ह्याचा म्हणजे याचा नवरा, त्याच्या आता बहीण माझी बायको आहे आणि तिच्या बहिणीचा मी नवरा असल्या कारणाने मला आता काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी आता तुझ्यासोबत उघडपणे काही करू शकत नाही आणि त्याचसाठी मला थोडा अवधी लागेल. तू जर का आता इकडे समजून घेतलंस तर ठीक आहे, नाहीतर घाईघाईत मी आता कोणताही निर्णय घेऊ शकत नाही आहे. आणि असं म्हटल्यावरती आता ईश्वरी ऐकते की यांच्यामध्ये काहीतरी आहे. पण त्याच वेळेला ईश्वरी पाहते तर आता ती मुलगी काहीतरी सस्पिशियस करत आहे. ती आता आपल्या हातामध्ये तो रेकॉर्डर पुन्हा एकदा आतमध्ये टाकते आणि ती राजेशकडून बोलणं ऐकून घेते. राजेश आता तिला सांगतो, हे बघ, मुळातच या सगळ्यामध्ये म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा मी तुला जे काही देऊ शकतो ते मी नक्की देईन. हां, पण लग्नाचा अधिकार हा तिचाच राहणार आहे. मी आधीच तुला स्पष्ट सांगतोय. पण मी एक गोष्ट सांगू शकतो, तुला जे काही पुरवायचं आहे त्या गोष्टी मी पुरवेन. पण आता सध्या तरी नाही आहे. सध्या तरी मला आता तिकडे राहायचं नाटक करेल. हां, म्हणजे एकदा का सात्विक फॅशन हे आता माझ्या हातामध्ये आलं ना की त्यानंतर सात्विक फॅशन हातामध्ये आल्यावरती मग मात्र आता मी या सगळ्यामध्ये कोणत्याही बाबतीमध्ये या लोकांचं काहीच ऐकणार नाही आहे. आणि म्हणूनच मी आता तुला एक गोष्ट सांगतोय, मला मदत कर. इथे आता अकाउंट तू सांभाळतेस आणि अकाउंटमध्ये जे काही फेरफार करायचे आहेत ते फेरफार आता तुलाच करायचे आहेत. हे जर का तू केलंस ना तर आता अकाउंटमधल्या या फेरफारच्यामुळे आता काहीही झालं तरीसुद्धा आपल्याला सात्विक फॅशन आपल्या ताब्यात घेता येईल. हळूहळू त्यांचे शेअर सगळे माझ्या नावावरती करून घेता येईल. पण तुला मदत करायला लागेल. आता हे सगळं ती मुलगी रेकॉर्ड करते, पण त्या मुलीला रेकॉर्डमध्ये आता वेगळं हवं आहे. ती विचारते राजेशला, मला एक गोष्ट तुम्ही आता सांगू शकाल का? म्हणजे याआधी सुद्धा तुम्ही काही मुलींना, यावरती तो म्हणतो त्याच्याशी तुझं काही देणं घेणं नाही आहे. काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी जे काही बोलतोय ना
ते आता वेगळं आहे. तू माझ्या पास्टमध्ये शिरण्याचा प्रयत्न करू नकोस. असेल माझं काही, पण तुला खुश ठेवण्याची जबाबदारी माझी आहे. आणि त्यावरती ती सांगते, सर पण अहो जर का तुम्ही आता त्याच मुलींप्रमाणे मला आता सोडून दिलं तर. यावरती तो आता सांगायला लागतो, हे बघ तुला विश्वास ठेवायचा तर ठेव, मी जे सांगतोय ते मनापासून सांगतोय. इकडे तोपर्यंत ईश्वरी ह्यांचं चुटपुट्ट बोलणं ऐकते. ती अर्णवकडे येते आणि ती सांगते, मला काहीतरी डाऊट आहे. मुळातच जी मुलगी आपल्या इथे असिस्टंट म्हणून कामाला आहे ना, ती मुलगी आणि राजेश यांचं काहीतरी अफेअर आहे. ही गोष्ट मात्र खरी. आपण या सगळ्यामध्ये थोडाफार तरी विचार केला पाहिजे की काय गडबड आहे, काय ह्यांचं रिलेशन आहे ते. आणि त्यावरती अर्णव आता सांगायला लागतो, हे बघ म्हणजे तुला असं वाटणं साहजिक आहे, पण मला वाटते की राजेश या सगळ्यामध्ये सुधारलाय का आता. यावरती ती म्हणते, बिलकुल नाही आहे. मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते. आणि त्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळतं, ती मुलगी तो आता जो पेन ड्राईव्ह आहे किंवा तिने जो रेकॉर्डर ठेवलाय तो रेकॉर्डर काढण्याचा प्रयत्न करते. हे सगळं ईश्वरी पाहते. ईश्वरी आता मात्र विचार करते, नाही या मुलीचा काहीतरी डोक्यात चालू आहे, ही मुलगी काहीतरी हे करते. आणि त्यावेळेला ईश्वरी तिला आता समोर आणते आणि तिला विचारायला लागते, काय चाललंय, मी काल पण पाहिलं तू काहीतरी माझ्यापासून कालसुद्धा लपवत होतीस आणि आजसुद्धा तू आता काहीतरी लपवतेस. काय सत्य आहे हे आता मला कळलं पाहिजे, बोल काय सत्य आहे. आणि त्यावरती ती सांगते, मॅडम मी खरं सांगू का, तर आता मी इकडे शलाकाची खूप चांगली मैत्रीण आहे. तुम्हाला सुद्धा माहिती असेल ना, कारण शलाका तुमच्या इथेच राहायची आणि म्हणून मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. शलाकाचा खून करणारा दुसरा तिसरा कुणीही नाही आहे, तर हा राजेश आहे आणि त्याचबद्दलचे पुरावे मी गोळा करते. ईश्वरी सांगते, मला वाटलंच होतं, कारण मी तुला कुठेतरी पाहिल्यासारखं सुद्धा आता मला वाटतंय. हे बघ एक लक्षात घे, राजेशची स्मृती गेलेली आहे आणि त्यामुळे तो हे सगळं विसरलाय. आम्हाला माहिती आहे की त्यांनीच शलाकाला मारलंय, पण या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी आपल्याकडे पुरावे नाही. ती सांगते, तेच पुरावे मी गोळा करते आणि तुम्हाला वाटते की राजेशची स्मृती गेलेली आहे, पण नाही, राजेशची स्मृती गेलेली नाही आहे. राजेशची स्मृती आहे आणि सगळं त्याला आठवते. ईश्वरी म्हणते, हे कशावरून तू बोलतेस. आणि त्यावरती ती सांगायला लागते, कारण आता तू हे सात्विक फॅशन पूर्णपणे बळकवण्याचा प्रयत्न करतोय. आणि मग ती घडलेला सगळा प्रकार सांगते, कशा पद्धतीने त्याने आता इथे मला जॉब दिला. मी मुळातच या सगळ्यामध्ये त्याच्या गाडीच्या समोर आले, मुद्दामच गाडीच्या समोर येऊन आता मी धडकले. पण आता इतकंच नाही आहे, तर तो ट्रॅफिकिंगचा सुद्धा आता इकडे बिझनेस करतोय. आणि त्यावरती ईश्वरी सांगते, याचा मला अंदाज आला. आणि त्यावरती ती म्हणायला लागते की तो आजारी आहे, हे पण एक नाटकच आहे. तो फक्त हे सगळं नाटक करतोय आणि हे फक्त तुमच्यासाठी आहे, तुम्हाला भुलवण्यासाठी आहे. आणि त्यावरती ती सांगायला लागते, हे बघ मी तुझ्यासोबत आहे, जे काही पुरावे शोधायचे ते तू पुरावे शोध, मी तुला फुल टू सपोर्ट करणार आहे. आणि त्यावरती ती सांगते, हे बघ तुला या सगळ्यातून बाहेर काढायची जबाबदारी माझी, मी तुला कोणत्याही परिस्थितीमध्ये अडकवू देणार नाही आहे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे ती सांगायला लागते, काहीही झालं ना तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये तुम्हाला मात्र आता कोणत्याही परिस्थितीमध्ये नाराज करणार नाही आहे. असं म्हटल्यावरती मग लगेच ईश्वरी सांगायला लागते, ठीक आहे, तू एक काम कर, त्याच्या तोंडून सगळं बदलून तुला जर का घ्यायचं असेल ना, तर तुला असं दाखवायला लागेल की आता तू इकडे काहीही फेरफार करू शकतेस आणि मी तुला सपोर्ट करते. आणि त्यानंतर ती मुलगी तयार होते. मग आता अर्णव इकडे आता ईश्वरी सगळं अर्णवला सांगते आणि ती सांगायला लागते, जी मुलगी तिथे ऑफिसमध्ये आहे ना, ती मुळातच मात्र आता शलाकाची मैत्रीण आहे आणि ती सगळं सत्य शोधण्यासाठीच इकडे आलेली आहे. जर का आपल्याला या सगळ्यामध्ये आता तिची मदत करता आली तर आपण नक्कीच तिची मदत करून या सगळ्यामधून तिला बाहेर काढूया. मुळातच ती आजच्या दिवसाला सगळं रेकॉर्डिंग करणार आहे आणि ते रेकॉर्डिंग आपण बाहेरून ऐकायचं. आणि हे घ्या डिव्हाइस, ती लगेचच डिव्हाइस देते. त्यानंतर रेकॉर्डिंग सुरू होतं. रेकॉर्डिंग ज्या वेळेला सुरू होतं त्यावेळेला मग आता राजेशला ती विचारायला लागते, मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे, म्हणजे खरं सांगायचं तर आता तुम्ही खरं उत्तर द्या. याच्या आधीसुद्धा आता तुम्ही शलाका नावाच्या मुलीसोबत लग्न केलं होतं का. यावरती तो म्हणतो, आणि हे सगळं तुला कसं काय माहिती. यावरती ती म्हणते, नाही म्हणजे माहिती आहे का, मी खरं तर शलाकाला ओळखते आणि त्याचमुळे मला आता हा सगळा प्रकार माहिती आहे. पण मला काही फरक नाही पडत आहे, मला फक्त माझ्याशी मतलब आहे, माझं काम झाल्याशी मतलब आहे. यावरती तो म्हणतो, तीच काय, कित्येक मूर्ख मुली अशा माझ्या जाळ्यामध्ये अडकलेल्या आहेत. हां, पण त्यातली तू हुशार मात्र निघालीस, तू प्रॅक्टिकल आहेस. बाकी जणींना मी सांगितलं नव्हतं की आता माझं काही माझं लग्न झालं आहे, पण तुला सांगूनसुद्धा तू माझ्यासोबत आहेस, म्हणजे तू खरंच हुशार आहेस. आणि हे सगळं
सगळं ज्या वेळेला ती आता रेकॉर्ड करते किंवा तो रेकॉर्ड धरलाय हे राजेशला समजले, तो पेटून उठलाय. पेटून उठल्यावरती तो लगेचच तिच्याकडे माझ्यासोबत डबल गेम हा मी चालून घेणार नाही असं म्हणत तिच्या अंगावरती वार करतोय. त्याच वेळेला तिकडे आता धावत पळत सगळेजण आलेत आणि त्याला थांबवायचा प्रयत्न करतायत. एका झटक्यात राजेशचं सगळं कन्फेशन रेकॉर्ड झालंय आणि अर्णव ईश्वरीने त्याला रंगेहात पकडले.